सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर अमरावती हलचल न्यूज़ के लिए। हम पहुँचे हैं बडनेरा नई बस्ती समता चौक, जहां हर साल की तरह अमरावती महानगर पालिका के कर्मचारी और बचत गट की महिलाएं एक तिरंगा यात्रा निकली जाती है, तिरंगा रैली निकली जाती है 15 अगस्त 26 जनवरी के 2 दिन पहले। और हमारे बडनेरा के मनपा जोन क्रमांक 4 के प्रभागी अधिकारी शिंदे सर और क्षेत्रीय अधिकारी संजय निकम सर, इनकी एक सराहनीय पहल रहती है हर साल। तो इस साल भी पूरी रैली महानगर पालिका से निकली। महानगर पालिका से निकलते हुए जयस्तंभ चौक, शिवाजी चौक होते हुए यवतमाल टी पॉइंट होते हुए डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर के पुतले के पास यहाँ समाप्त होने जा रही है। तो मेरे साथ में कुछ बचत गट की महिलाएं हैं, हमारे स्वास्थ्य निरीक्षक हैं मैडम हैं और क्षेत्रीय अधिकारी संजय निकम हैं। तो मैं जानना चाहूँगा 2 शब्द इस रैली के विषय के अंदर, इस रैली का उद्देश्य क्या है और अब क्या करना है, किससे बात, कौन करेगा बात? वो सर से बाद में लूँगा, आप बोलेंगे पहले। आप बोलिए, आपका नाम बताइए। हिंदी में? हाँ, मराठी में चलो। मी रेणुका कापूसकर समुदाय संघटिका बडनेरा झोन। आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून आणि महानगरपालिका स्वच्छता विभागाच्या माध्यमातून आम्ही संयुक्त विद्यमाने रॅली काढत असतो। आणि यावर्षी पण आम्ही सर्व बचत गटांच्या महिला, वस्तीस्तर संघ आणि बडनेरा झोनचे प्रत्येक झोनमधला प्रत्येक व्यक्ती या रॅलीला उपस्थित असतो। आणि यावर्षी पण ती खूप चांगल्या तऱ्हेने आमची रॅली समोर आलेली आहे आणि ती शेवटाला पण आलेली आहे। खूप छान अशी रॅली आमची आज झालेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते। धन्यवाद। स्वास्थ्य निरीक्षक मैडम, मैं चाहूँगा आपसे 2 शब्द। आज तिरंगा रॅली झोन क्रमांक 4 बडनेरा येथून निघाली। यामध्ये NULM विभागाच्या सगळं महिला बचत गट महिला उपस्थित होत्या आणि आमचे स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी, स्वास्थ्य निरीक्षक सगळे उपस्थित होते। यांनी घर घर तिरंगा या अंतर्गत अभियान अंतर्गत रॅली काढलेली आहे आणि ती रॅली आता इथे समता चौक येथे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथे हार अर्पण करून पूर्ण करण्यात आली, समाप्त करण्यात आली। धन्यवाद। घोडेस्वार मैडम, संक्षेप में 2 शब्द, संक्षेप में। नमस्कार, मी विजया घोडेस्वार, लोकसेवा वस्तीस्तर संघाची अध्यक्ष या नात्याने मी 2 शब्द बोलणार आहे। कारण की बचत गट आणि महानगरपालिका एक परिवार आहे आणि ह्या परिवारात म्हणजे ऊन असो, पावसाळा असो, सावली काही असो, पण आमच्या बचत गटाच्या लेडीज नेहमी पुढाकार घेऊन स्वच्छता रॅली असो की तिरंगा रॅली असो त्यांचा पुरेपूर सहभाग असते। कारण की तिरंगा हा आपल्या भारताची शान आहे आणि ह्या शानीसाठी आमच्या ज्या महिला आहेत, अनाडी असो, शिकलेल्या असो, पण त्यांना जाणीव आहे भारत माझा देश आहे आणि त्या भारतीय झेंड्यासाठी आम्ही तिरंगा रॅली काढली। याच्यामार्फत मी त्यांचे सर्वांचे आभार मानते। कारण की हा वेळ देणं अगदी महत्त्वाचा होता। 15 ऑगस्टला तर सर्वच जण येतात, पण 2 दिवस आधी रॅली काढणी म्हणजे हे खूप महत्त्वाचं होतं आणि मी यांचे आभार मानतो। आमचे समुदाय संघटक कुकडे सर आणि रेणुका मॅडम आणि निकम सर आणि मॅडम, कारण की वेळातून वेळ काढून जे आमच्या रॅलीला त्यांनी सपोर्ट केला, मी त्यांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। धन्यवाद सर। 2 शब्द। या ठिकाणी बडनेरा झोन क्रमांक 4 आणि दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि झोन क्रमांक 4चा संपूर्ण स्वच्छता विभाग दरवर्षी आम्ही तिरंगा रॅली काढतो। या तिरंगा रॅलीमध्ये संपूर्ण बचत गटातील आणि वस्तीस्तर संघातील महिला आणि संपूर्ण झोनचे कर्मचारी सहभागी झाले। आमच्या महिलांबद्दल आणि या रॅलीबद्दल एकच म्हणेल, दरिया की कसम, मौजों की कसम, ये ताना बाना बदलेगा, तू खुद को बदल तभी तो ज़माना बदलेगा, तू चुप रहकर जो सहती रही तो क्या ये ज़माना बदला है, तू बोलेगी मुँह खोलेगी तभी तो ज़माना बदलेगा, तभी तो ज़माना बदलेगा, तू बोलेगी मुँह खोलेगी कुछ करेगी तभी तो ज़माना बदलेगा, तभी तो ज़माना बदलेगा। अशा पद्धतीनं या बचत गटाचं 2015 पासून इथे काम सुरू आहे आणि आज आमची महिला बदलत आहे आणि ती आता ह्या नारा देत आहे, तू जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर, अगर इंसान है तो इंसानियत पर यकीन कर, अगर इंसान है तो इंसानियत पर यकीन कर। आणि बडनेरा दक्षिण झोन क्रमांक 4 हे कार्यालय आमचं अमरावती महानगरपालिका आणि आम्ही सर्व विभाग एकत्रितपणे मानवता जपण्यासाठी हे काम पुढे नेतो आहे। धन्यवाद। धन्यवाद सर जी। ये तिरंगा रैली हर साल की तरह इस साल भी निकाली रही और हिंदुस्तान का संविधान, डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर ने जो संविधान दिया है, वो संविधान के अंदर हिंदुस्तान के हर नागरिक को पूरा अधिकार दिया है कि वो अपने हिसाब से, अपने मज़हब के हिसाब से जिस टाइप से जो भी त्यौहार है, जो भी फेस्टिवल आते हैं वो अपने हिसाब से मनाए। कोई मतलब ये नहीं है, डेमोक्रेसी है, लोकतंत्र है, ये हमको संविधान ने अधिकार दिया है। और हम एक शेर कहना चाहते हैं,
मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है, वतन है हिंदुस्तान हमारा, सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्धिस्ट सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में। किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है। अब मेरे साथ में जुड़ रहे हैं अमरावती महानगर पालिका जोन क्रमांक 4 के क्षेत्रीय अधिकारी संजय निकम सर। सर, आपका बहुत ही बढ़िया सराहनीय पहल जो आप महिला बचत गट के साथ में मिलकर अमरावती महानगर पालिका जोन क्रमांक 4 के सफाई कर्मचारी रहते हैं, आप हो तो एक पूरा एक मतलब रैली निकाली जाती है, एक तिरंगे की शान, तिरंगे की आन बान नज़र आती है इस तिरंगा रैली के अंदर। तो मैं चाहूँगा इस मौके के ऊपर अभी 2-3 दिन बाकी है, आज की 11 तारीख है, 15 अगस्त को 4 दिन बाकी है, लेकिन आप 4 दिन पहले ये रैली निकालते हैं बडनेरा शहर के अंदर। बहुत ही अच्छा वातावरण, बहुत ही शांति का वातावरण, मनपा जोन के उधर से मतलब अच्छा एक संदेश जाता है, तिरंगा रैली यात्रा निकाली जाती है। मैं चाहूँगा संजय निकम सर इस मौके पर 2 शब्द संक्षेप में। आज़ादी का अमृत महोत्सव, इस उपक्रम अंतर्गत पूरे देश में हर घर तिरंगा ये उपक्रम चालू है। बडनेरा जोन अंतर्गत माननीय शिंदे सर इनके नेतृत्व में ये रैली निकाली गई, तिरंगा रैली निकाली गई है। इस रैली के लिए उपस्थित सभी बचत गट और सफाई कर्मचारी और ये हमारे कुकड़े सर और कापूसकर मैडम और हमारे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक गुल्लाने मैडम यहाँ पे सभी उपस्थित है। और यहाँ पे रैली का डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के महामानव के पुतले को पुष्पहार अर्पण करके यहाँ रैली का समापन हुआ है और ये रैली यहीं पर समाप्त होती है, ऐसा मैं घोषित करता हूँ। धन्यवाद सर। ये थे संजय निकम सर, क्षेत्रीय अधिकारी जोन क्रमांक 4 के प्रभागी अधिकारी शिंदे सर के मार्गदर्शन के अंदर स्वास्थ्य निरीक्षक गुल्लाने मैडम, क्षेत्रीय अधिकारी महिला बचत घर के हिसाब से आज रैली निकाल गई है। पूरा गाइडेंस शिंदे सर का रहा, लेकिन पूरा मैनेज किया है संजय निकम सर ने। अमरावती हलचल न्यूज़ चैनल 95% बडनेरे को लीड देता है और हमारे को देखना, हमारे को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकन दबाना हरगिज़ ना भूलिए। इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन राहुल वानखेड़े के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र। एक नारा हर घर भारत माता की जय, भारत माता की जय। आवाज दो, आवाज दो। गटाचा महिला बचत गटाचा महानगरपालिका अमरावती बडनेरा दक्षिण झोन क्रमांक 4 दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला वस्तीस्तर संघ आणि बचत गट तसेच झोन क्रमांक 4 अंतर्गत महानगरपालिका स्वच्छता विभाग या सर्वांच्या संयुक्त विद्यमाना म्हणजे आपल्या झोन क्रमांक 4 ची ही तिरंगा रॅली या ठिकाणी आपण काढली। या तिरंगा रॅलीचं उद्घाटन माननीय श्री निकम सर सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी यांनी केलं। या तिरंगा रॅलीमध्ये प्रमुख उपस्थित आणि मार्गदर्शन गुल्लाने मॅडम, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, त्यांच्यासोबतचे सर्व स्वास्थ्य निरीक्षक यांनी सोबत दिली। तसेच बडनेरा झोनचे सर्व कर्मचारी आणि दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या रेणुका कापूसकर मॅडम, प्रतिभा काठोळे मॅडम या सर्व, तसेच संपूर्ण बडनेरा झोन परिसरातील जवाहरनगर पासून, साईनगर पासून, गोपालनगर पासून ते अमरावती, नवी वस्ती, जुनी वस्ती, अल्मासनगर, बडनेरा येथील ज्या बचत गटाचे वस्तीस्तर संघ आहेत
त्या अंतर्गत जे बचत गट आहे त्या बचत गटाच्या वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष आणि सोबतच बचत गटाच्या अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष आणि बचत गटातील महिला दरवर्षी ही तिरंगा रॅली काढतात। याही वर्षी यांनी भरघोस पद्धतीने ही तिरंगा रॅली काढलेली आहे। अशीच आपल्याला आपल्या देशाचा अभिमान आहे, आपल्या देशाचा अभिमान आपला तिरंगा आहे आणि म्हणून आपण ही तिरंगा रॅली काढली आहे। जनमानसामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये या तिरंगाचा अभिमान असला पाहिजे, लक्षात आलं पाहिजे तिरंग्याचे काय नियम आहे लक्षात आलं पाहिजे, हे आपण या ठिकाणी रॅलीतून दाखवून दिलं। या कार्यक्रमाचं समापन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून आपले सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी निकम साहेब आणि सहकारी यांनी केलं। आता या रॅलीचं आपण समापन करण्यासाठी आणि आभार करण्यासाठी रेणुका कापूसकर समुदाय संघटक यांना विनंती करतो। आज आपल्या इथे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून एक तिरंगा रॅलीचे आयोजन आपल्या बडनेरा झोनच्या माध्यमातून केले गेले आणि त्या संपूर्ण रॅलीचे जे काही आम्हाला मार्गदर्शक आहेत ते माननीय शिंदे सर त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। तसेच आपल्या बडनेरा झोनचे क्षेत्रीय अधिकारी सर निकम सर यांनी आपला वेळातला वेळ काढून आपल्या रॅलीला संपूर्ण वेळ दिला, त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते। आणि आपल्या स्वच्छता विभागाचे सर्व ESI SSI आणि संपूर्ण आपले स्वच्छता कर्मी मित्र आणि भाऊ यांनी सुद्धा आपल्या सर्वांना वेळ दिला आणि आपल्या रॅलीमध्ये जे उपस्थित राहिले त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करते। तसेच माझ्या सर्व बडनेरा झोनचे जेवढेही आपले संघ आणि वस्तीस्तर संघ बचत गट आहेत ते सर्व आजच्या या रॅलीला उपस्थित राहिले आणि माझ्या सर्व भगिनी अशा या रॅलीला उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी विशेष करून माझ्या सर्व बचत गट भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि आजची ही रॅली चांगल्या तऱ्हेने आपली संपन्न झाली आणि शेवट पण खूप चांगला झाला, महामानवाच्या चरणी आपला शेवट झाला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते।